नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 जानेवारी आपण पळवा कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक टोटल 600 ते 700 मध्ये आहे। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघाल ते तुम्हाला कळल, तर शेवटपर्यंत भाव बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो पहिलीच लाईन आहे, मागून लिलाव चालू झालाय। 2001 रुपये जायले बघ शकतो तुम्ही क्वालिटी। कुठला आहे कांदा? कातरणे, कातरणेचा कांदा आहे। 2001 रुपये जायले, 2001 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे। बर पुढं बघू, बघ शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 2600 रुपये। 2600 रुपये जायले, 2600 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणेचा आहे, नारळी बियाणं आहे। बघ शकतो तुम्ही कातरणेचा कांदा आहे। 2600 रुपये, 2600 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। पुढे बघू, काय भाव गेलं? 2452 जायले, 2454 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणे, कातरणेचा कांदा आहे। 2452 रुपये, 2452 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे ना, नारळी बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। पुढे बघू, बघू शकतो तुम्ही 2600 रुपये जायले, 29 तारखेची पावती आहे। 2600 रुपये क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची। 2600 रुपये, 2600 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणे। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे, कातरणेचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही क्वालिटी। 2600 रुपये। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 2401 रुपये जायले। बघू शकतो क्वालिटी। 2401 रुपये, 2401 रुपीज। कुठला आहे कांदा? कातरणेचा कांदा आहे। बरं बियाणं कोणतं होतं? डबल पत्ती चायनाचा कांदा बियाणं आहे। बघू शकतो 2400 रुपये, 2400 रुपीज। पुढे बघू, काय भाव गेलो? 2507 रुपये, 2507 रुपीज। बघू शकतो 2507 रुपये। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा? कातरणे। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, कातरण्याचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही। पुढे बघू, काय भाव गेलो? 2300 रुपये, 2300 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। 2300 रुपये। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। कुठला आहे कांदा? कातरण्याचा कांदा आहे। बरं बघू शकतो 2300 रुपये, 2300 रुपीज। पुढे बघू, काय भाव गेलं? 2511, 2511 रुपीज। बघू शकतो कांद्याची क्वालिटी। कुठला आहे कांदा? तळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे, तळेगावचा कांदा आहे, नारळी बियाणं आहे। बघू शकतो। पुढे बघू, काय भाव गेले? 2251, 2251 रुपीज। कुठला आहे कांदा? तळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे, तळेगावचा कांदा आहे। बघू शकतो। पुढे बघू, काय भाव गेलो? 2700 रुपये, 2700 रुपये जायले। बघू शकतो 2700 रुपये, 2700 रुपीज। आतापर्यंत हायस्ट बघितलं आपण 2700। कुठला आहे कांदा? तळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे, तळेगावचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलो? काय भाव गेलो? 2525, 2525 रुपीज। कुठला आहे कांदा? तळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, तळेगावचा कांदा आहे। बघू शकतो। पुढे बघू, काय भाव गेलो? 2641, 2641 रुपीज। बघू शकतो 2641। कुठला आहे कांदा? कातरणे। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे। बरं कातरण्याचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलो? 2300 रुपये, 2300 रुपीज। 2300 रुपये। कुठला आहे कांदा? तळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे, तळेगावचा कांदा आहे। बरं पुढे बघू, इकडं तुम्ही का? काय भाव गेलं? 2667, 2667 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? विसापूर। बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे, विसापूरचा कांदा आहे, नारळी बियाणं आहे। बघू शकतो। पुढे बघू, हा काय भाव गेलो? 2450 रुपये। बघू शकतो 2450 रुपये जायले,
2450 रुपीज बघू शकतो. कुठला आहे कांदा? कातर नाही. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कातरण्याचा कांदा आहे. पुढे बघू. ओके. इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 2400 रुपये. 2400 रुपीज बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? कातर नाही. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढे बघू. इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 2125 बघू शकतो. गोल्टा मीडियम मिक्स आहे. 2125 2125 रुपये. पिंपळगाव कांदा मार्केट. कुठला आहे कांदा? कातरणे. बर. पुढे बघू. इकडं कोण आहे? 2600 रुपये. 2600 रुपीज बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? बरं. पुढे बघू. कातरण्याचा कांदा आहे. विसापूरचा कांदा आहे का? विसापूरचा कांदा आहे. काय भाव गेलं? 2452 रुपये जायले. 2452 रुपीज. कुठला आहे कांदा? पाटोदा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती चायना. पाटोद्याचा कांदा आहे. बरं. पुढे बघू. काय भाव गेला? 2381 बघू शकतो. साईज आहे 2381. 2381 रुपीज. कुठला आहे कांदा? कातर नाही. बियाणं कोणतं होतं त्याचं? नारळी बियाणं आहे. बरं. पुढे बघू. काय भाव गेलं? 2175. 2175 रुपीज. कुठला आहे कांदा? रायपूरचा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? लाल बियाणं आहे. बरं. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1900 रुपये जायले. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळी. बरं. 1900 रुपये जायले. 1900 रुपीज कानमंडळीचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 2215 रुपये. 2215 रुपीज बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? बरं. चांदोडचा कांदा आहे. तळवडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. पुढे बघू. गोल्टी काय भाव गेली हो? 1400 रुपये. 1400 रुपये जायले गोल्टी बघू शकतो. 1400 रुपीज. कुठली गोल्टी? कानमंडळे. बरं. पुढे बघू. काय भाव गेला कांदा? 1875 बघू शकतो तुम्ही. 1875. 1875 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. विसापूरचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेला? एकच जाईल का? 1875. बरं. कुठला आहे हा कांदा? विसापूरचाच कांदा आहे. बरं. काय भाव गेला काका? नमस्कार. काय भाव गेला? 2150 रुपये जायले. 2150 रुपीज. कुठला आहे कांदा? रेडगाव. बियाणं कोणतं होतं काकाचं? राहुरी विद्यापीठाचं. बरं बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? काय भाव गेलो? 2400 रुपये. 2400 रुपीज बघू शकतो. 2400 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला कांदा आहे हो? विसापूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे. विसापूरचा कांदा आहे. 2400 रुपये जायले. पुढे बघू. काय भाव गेलो? 2230 रुपये. 2230 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे. 2230 रुपये जायले. 2230 रुपीज. पुढे बघू. काय भाव गेलं? 2411 रुपये जायले बघू शकतो. 2411 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळस. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पिंपळसचा कांदा आहे. 2411 रुपये जायले. 2411 रुपीज. ओके. काय भाव गेलं? 2260 रुपये जायले बघू शकतो तुम्ही. 2260 रुपये. 2260 रुपीज. कुठला आहे कांदा? निंबाळेचा कांदा आहे. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. निंबाळेचा कांदा आहे. 2260 रुपये. 2260 रुपीज. पुढे बघू. पिंपळगाव कांदा मार्केट. काय भाव गेलं? 2470 बघू शकतो तुम्ही. 2470 रुपये जायले. 2470 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव. येवळा तालुका. बरं. 2470 ना. 2470 रुपीज.
घरगुती बियाणं आहे ना. बरं बरं ओके. पिंपळगाव कांदा मार्केट यूट्यूबला. इकडं कोण आहे? हे काय भाव जाईल? 2370. 2370 रुपये जाईल. 2370 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 2250 रुपये. 2260 रुपये. 2260 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 2250 रुपये. 2250 रुपये झाले. 2050 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काकाचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूचा कांदा आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलो? 1855. 1855 जाईल. बघू शकतो तुम्ही. 1855. 1855 रुपीज. कुठला आहे कांदा? तांगडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. तांगडीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला? 2150. बघू शकतो तुम्ही. 2150 जाईल. 2150 रुपीज. कुठला आहे कांदा? परसोलचा कांदा आहे. 2150. काय भाव गेलो? 2170. 2170. 2170 रुपीज. कुठला आहे कांदा? परसोलचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? कुठला आहे कांदा? पाटगाव. बरं पाटगावचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2190 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 2190. 2190 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 2100 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2100 रुपये जाईल. 2100 रुपीज. क्वालिटी बघू शकतो. कुठला आहे कांदा? कानमंडळ आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं कानमंडळाचा कांदा आहे. पुढं बघू